की या जगामध्ये कुठलाच देश परिपूर्ण नाही, या जगामध्ये कुठलाच माणूस परिपूर्ण नाही, या जगामध्ये गरीब असो अथवा श्रीमंत असो त्याला एकमेकाची गरज पडतेच. म्हणजे संपत्तीचा असेल, ताकदीचा असेल, हा आव आणण्यात आणि मोठेपण दाखविण्यामध्ये काहीही तथ्य नाही. कारण तुम्हा सगळ्यांचा पराजय आणि सगळ्यांचं जीवन ज्या गोष्टीमध्ये आहे तो आहे निसर्ग. लॉकडाऊन हे कोरोनासारखं लॉकडाऊन नाही. तर हे लॉकडाऊन कशाचं आहे की ज्या पेट्रोल, डिझेल, गॅस अशा ज्या बाहेरच्या देशातून येणाऱ्या वस्तू आहेत त्याचा तुटवडा होऊ नये आणि त्याची साठेबाजी होऊन लोकांना अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून हे त्या वस्तू संदर्भाचं हे लॉकडाऊन म्हणता येईल किंवा त्या संदर्भात शासनानं ही भूमिका घेतलेली आहे. आता प्रश्न काय की युद्धाचे परिणाम आता सगळं जग भोगतंय आणि ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळं आखाती देशामधून जो आपल्याकडे येणारा गॅस आहे आणि त्याचबरोबर तेल आहे त्याची टंचाई भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यातली त्यात आपल्याला पेट्रोल डिझेलची एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाई नाही होणार, परंतु गॅसचा तुटवडा हा निर्माण होतोय. जोपर्यंत युद्ध विराम होत नाही तोपर्यंत या अडचणी येऊ शकतात. आता सांगायचं तात्पर्य यातून एवढंच आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर मेट्रो सिटीमध्ये गॅसचा तुटवडा आणि साठेबाजी आपल्याला दिसून येते. त्यामुळं आता तिथल्या लोकांना सिलेंडरच्या किमतीपेक्षा वाढीव किमतीनं म्हणजे 2,000-3,000 रुपयाला घ्यावं लागते असं सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यामधून आपण एक बोध घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण किती जरी प्रगती केली, किती जरी मोठ्या शहरामध्ये वास्तव्य केलं तरी आपलं जीवन हे निसर्गाशिवाय परिपूर्ण नाही आणि भविष्यामध्ये अशा आपत्ती येणारच आहेत. कारण खनिज संपत्ती याला पण मर्यादा आहेत, त्यानंतर जो गॅस आहे याला पण मर्यादा आहेत आणि त्याचबरोबर अलीकडे जे आपण EVच्या गाड्या वापरतो, EVच्या गाड्या ह्या बॅटरीवरती चालतात आणि बॅटरीसाठी निर्माण करण्यासाठी पुन्हा तिथं कोबाल्टचा गरज लागते, मॅग्नेशियमची गरज लागते, लिथियमची गरज लागते, निकेलची गरज लागते. आता ही सगळी जी खनिजं आहेत का, ही खनिजंसुद्धा पाश्चात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. आपल्याकडे त्याचे साठे कमी प्रमाणात आहेत आणि त्यामुळं काय होणार आहे की जसं आज कोळशाच्या खाणी संपत आल्या म्हणजे कोळशापासून निर्माण होणारी वीज आपली संपत आलेली, पाण्यापासून निर्मिती होणाऱ्या विजेला मर्यादा आहे. मग आता आपण काय करायला लागलो की अणुऊर्जा प्रकल्पामधून वीज निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अणुऊर्जा ही धोकादायक असल्यामुळं बरेचसे देश त्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी धजावत नाही आणि दैनंदिन विजेच्या वापराचं जर आज असं आहे तर भविष्यामध्ये आपल्याला ही जी शहराचा चकचकीतपणा दिसतोय, आपल्या घरामध्ये, दारामध्ये, रस्त्यावर त्या लाईटी दिसत आहेत, हा जो झगमगाट आहे तो फार आणि दीर्घकाळ नाही, शाश्वत नाही. कारण मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत त्यांना मर्यादा आहेत, त्या कधी ना कधी संपणाऱ्या आहेत. जसं की आज एक 2 देशाच्या 3 देशाच्या युद्धामध्ये जसं आज गॅस टंचाई आली, पेट्रोल टंचाई आली, तसं भविष्यामध्ये मानवी संकट असतील, मानवी युद्ध असतील किंवा नैसर्गिक संकट असतील तर यामुळं आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयी एक ना एक दिवस ह्या निस्तनाभूत होणार आहेत आणि म्हणून आपण आजपासून सवय लावली पाहिजे की निसर्गपूरक थोडं तरी आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे कारण आपण कोरोनाच्या काळामध्ये ते अनुभवलेलं आहे. आता बरेच लोक काय म्हणतात की चुलीवरती चला, चुलीवरचा स्वयंपाक घ्या. म्हणजे जसं पूर्वीची लोक जगत होती की चुलीवरती अन्न पदार्थ शिजवत होती, तसं एक ना एक दिवस तुम्हाला घरामध्ये दिवा लावावा लागेल, घरामध्ये तुम्हाला कंदील वापरावा लागेल. म्हणजे त्या परिस्थितीकडं तुम्हाला तुमची इच्छा नसताना सुद्धा एक ना एक दिवस तुम्हाला जाण्याची गरज पडू शकते. पण तुम्ही आज जी संसाधनं उपलब्ध आहेत त्या संसाधनाचा योग्य वापर केला तर तुम्हाला ही गरज पुढे ढकलता येईल. म्हणजे तुम्ही ह्यातून सुटणार नाही, परंतु पुढे 100-200 वर्ष तुम्हाला त्याचा उपभोग घेता येईल.
ज्या गोष्टी तुमच्या 40-50 वर्षात संपणार आहेत त्यांना तुम्ही शेकडो पुढच्या 100-200 वर्ष पुढे ढकलू शकता. अगदी त्याच पद्धतीनं पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर उन्हाळ्याचे 2 महिनेच आपल्याला एवढे तीव्र जातात की अनेक गावामध्ये पाणीच मिळत नाही. पाणी विकत घेऊन प्यावं लागतं, कारण भूगर्भामधील पाण्याच्या पातळी खाली गेलेल्या आहेत. एवढंच नाही तर आता ज्या आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, तिकडं तर तेलाच्या खाणी आहेत, तिकडं तर पिण्याचं पाणी नाही. म्हणून त्यांना त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टद्वारे समुद्राचं गो पाणी शुद्ध करून प्यावं लागतं. परंतु युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्यांचे फिल्ट्रेशन प्लॅन्टच उद्ध्वस्त झाल्यामुळं आज त्या ठिकाणी पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात आहे. जसं की आपल्याकडे आज आपल्याला तेलाची टंचाई जाणवते, त्या पद्धतीनं त्यांच्याकडे पाण्याची टंचाई आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या जगामध्ये कुठलाच देश परिपूर्ण नाही, या जगामध्ये कुठलाच माणूस परिपूर्ण नाही. या जगामध्ये गरीब असो अथवा श्रीमंत असो, त्याला एकमेकाची गरज पडतेच आणि प्रत्येक देशाला शेजारच्या देशाची गरज पडतेच. म्हणजे संपत्तीचा असेल, ताकदीचा असेल, हा आव आणण्यात आणि मोठेपण दाखवण्यामध्ये काहीही तथ्य नाही. कारण तुम्हा सगळ्यांचा पराजय आणि सगळ्यांचं जीवन ज्या गोष्टीमध्ये आहे तो आहे निसर्ग. आणि निसर्गासाठी जगानं पुढाकार घेतला तरच जग शांततेच्या मार्गाने राहू शकतं आणि नांदू शकतं, एवढं मात्र खरं. धन्यवाद.